उत्साहाच्या वातावरणामध्ये सालाबादप्रमाणे खानापूर गावामध्ये होत असणारा नवरात्र उत्सव आणि खऱ्या अर्थाने मंडळाने केलेले कष्ट आणि या ठिकाणी सर्व तरुण मंडळ सदैव मी 2002ला पहिली उभी राहिली, ती लेकरं आता मोठी झाली, 22 वर्ष झाली त्या गोष्टीला. परंतु या गावाची साथ मला प्रचंड लाभली, इतकी लाभली की दुपारच्या वेळात कोणी घरी नसलं तरी लहान लहान मुलं अगदी मी आल्यानंतर जल्लोष करायची. अगदी त्यावेळी शिवसेनेमधून लढत असताना धनुष्यबाणाची चिन्ह घेऊन इतकं त्यांनी मला सपोर्ट केला की त्यांना बघूनच मला वाटायचं की हीच मुलं मला खऱ्या अर्थाने इतिहास घडवून देणार आहेत. आणि आईला पण सांगणार आहे आणि बाबाला पण सांगणार आहेत. खूप मुलं म्हणायची आम्ही आई बाबाला सांगितलंय, आम्ही आमच्या मम्मी पप्पाला सांगितलंय. ती मुलं आता मोठी झाली आहेत, करती झाली आहेत आणि मंडळातही आहे. या ठिकाणी मुकुंद सारखा एक सर्वसामान्य कुटुंबातलं व्यक्तिमत्व आज तुमच्या गावचा विकासामध्ये सतत आमच्या पाठी लागून कामं करून घेत असतो, सगळ्यांना घेऊन येतो. आणि हा विकास म्हणजे अनेक कामांच्या माध्यमातून आपल्या स्मशानभूमीपासून तर सगळे जे प्रश्न असतील, मग कुठे लाईटीचा प्रश्न असेल, कुठे महसूलचा प्रश्न असेल, नुसतं विकास म्हणजे नेतृत्व नाही तर विकासाच्या पलीकडे जाऊन अनेक गोष्टींमध्ये आपल्याला मदत करायची असते. ती मदत करत असताना सदैव तुम्ही हाक दिल्यानंतर त्या हाकेला साथ देण्याचं काम तुमच्या ताईने या ठिकाणी केलंय ना, आहे ना. म्हणजे मग त्याच्यामध्ये हॉस्पिटलचा प्रसंग आला, या ठिकाणी आपल्याला NECBचे प्रश्न सतावत असतील, या ठिकाणी पोलीस स्टेशनचे प्रश्न आले, त्यावेळी अन्याय कोणावर होतं असं कळलं तर आपण धावून जातो. का तर आपण एक महिला आहोत, आपल्याला लोकांनी विश्वासाने निवडून दिलंय. मी कुठल्याही मतदारसंघात असले तरी मी माझा हा जुना घरचा मतदारसंघ आणि इथे असणारे सगळी माझी जी मुलं आहेत ती आता सरपंच झाली आहेत. जवळजवळ 13 सरपंच मला निवडणुकीच्या लागायच्या आधीच येऊन भेटून गेले. त्यामध्ये मुकुंद भाऊ पण. काय मुकुंद भाऊ, सगळ्यांची इच्छा एकच की जुन्या मतदारसंघात परत या. नारायणगाव वारुवाडी त्या परिसरात नको, आता खरी गरज तुमची इकडे आहे. मलाही वाटते की सोयगडी परत आली आहे. माझ्या गटातूनच मी निवडणूक लढून खऱ्या अर्थाने जो विकास तालुक्यात करत राहिली वर्षानुवर्ष, शेवटची संधी आणि शेवटची ही जिल्हा परिषदेची निवडणूक ज्याच्यामुळे आपल्या विभागात राहिलेला विकास कमी पडत असेल तो पुरा करायचा आहे, या उद्देशाने खऱ्या अर्थाने आज आपण निर्णय घेतलेला आहे. आणि हा निर्णयाला तुमच्या सगळ्यांची साथ आहे. आणि म्हणून या नवरात्र उत्सवामध्ये एरवी आपल्याला भेटायला एकत्रित एवढा सगळ्यांना मिळत नाही, मग नवरात्र उत्सवामध्ये आपण कार्यक्रमाच्या माध्यमातून गेलो तर सगळ्यांशी संवाद साधता येईल. आणि त्या कारणामुळे आज आपण सर्वजण एकत्रित आलेलो आहे. मला थोडा उशीर झाला कारण येणेऱ्यामध्ये पण कार्यक्रम चालू आहे, त्या ठिकाणी दाखीवाडीमध्ये पण कार्यक्रम चालू आहे. आणि तुमच्याकडे सांगितलं होतं मुकुंद भाऊनी की थोडं उशिराच या ताई, उशीर झाला तर चालेल, परंतु लवकर आलात तर सगळ्या महिला काम करून पोहोचू शकणार नाही. आणि मोठ्या संख्येने आपण सगळ्यांनी ते माझं स्वागत केलं आणि या ठिकाणी सन्मान केला. मी आपल्या सर्वांची ऋणी आहे. पुन्हा एकदा सांगते, तुम्ही जेव्हा हात द्या, तुम्हाला कोणाच्या मध्यस्थीची गरज नाहीये. माझ्याकडे मध्यस्थी नाही चालत, माझ्याकडे थेट तुम्ही अगदी रस्त्यावर सुद्धा मला महिला भेटून सांगतात, कारण सांगतात. आता मॅडमला तर माहिती आहे की 22 वर्ष मी शिक्षकांना सांभाळते. शिक्षकांचा कोणताही प्रश्न, त्यांच्यावर आलेलं संकट दूर करायचं काम मी करते. त्यामुळे सगळ्या क्षेत्रांमध्ये जे जे काही करावं लागेल, बदल करावे लागतील, अगदी इथे असणाऱ्या PSN पासून महिलांच्या डिलेव्हऱ्या होत असताना सिझर व्हायचं आता बघा किती प्रमाण कमी झालेलं आहे. आणि पहिली परिस्थिती आठवा 25 वर्षापूर्वी की त्या काळामध्ये नेला हॉस्पिटलला का सिझर निश्चितच आहे. त्या बापाला सदैव काळजी, आईला सदैव काळजी का सुखरूप बाळ जन्माला यावं. लोकांचं देखील म्हणजे शेवटी मुलगी सासरी दिली की ती दुसऱ्याची झाली. आणि मग त्यावेळी मी त्या गोष्टींचा अभ्यास केला की मुलांना शिक्षण चांगलं मिळालं पाहिजे, अंगणवाडीला चांगले दिवस पाहिजेत, या ठिकाणी PSA चांगल्या, डॉक्टर चांगले पाहिजेत. सगळ्या व्यवस्था करत असताना मी महिला बचत गटांच्याकडे देखील तितक्याच जातीने लक्ष दिलं. आणि म्हणून आज सगळ्या क्षेत्रामध्ये काम करत असताना मला जी सगळ्यांची साथ मिळाली, ज्येष्ठांचं मार्गदर्शन मिळालं आणि म्हणून आपण चांगलं काम करू शकलो. या ठिकाणी निवडणूक लढत असताना आता ज्योतिताईंनी सांगितलं तुम्हाला की मम्मी या ठिकाणी उभी राहते आहे, तर तुम्ही सगळे बरोबर आहात ना? आहात ना? मग सगळ्यांनी वरती हात करून एकदा मला द्या की एकही व्यक्ती असा नाही म्हणत आहे की बाबा ताई नको आहे म्हणून.
ताई आम्हाला पाहिजेच असं तुमच्या सगळ्यांचं जी मला मान्यता आहे त्या मान्यतेच्या आधारावर तुमच्या विश्वासावर ताई मला साथ आहे ना? आहे ना? ओके. मग आज मी जगदंबेला या ठिकाणी गाण्याला घालू इच्छिते. ए जगदंबे, या ठिकाणी या सर्वांनी तुझी मनोभावे सेवा केली आहे, करतायत आणि त्यांच्या जीवनामध्ये आनंद फुलू दे. उपास तापास अनवाणी पायाने प्रत्येकाचं आपापलं ठरलेलं असतं. देवीची पूजा अर्चा करतायत, घरातल्यांचं करतायत. स्वतःला कमी पडलं तर चालेल, पण कुटुंब चांगलं राहिलं पाहिजे आणि त्याचीच विनवणी मागणी देवीकडे केली जाते. देवी तुमच्या सगळ्या मनोकामना पूर्ण करू असं आई जगदंबेला गाराणं घालते. आणि या ठिकाणी निश्चितपणाने जसं तुमच्यासाठी मी आईला गाराणं घालते ते मी तुमच्यासाठी माझ्यासाठी देखील तुमच्याकडे गाराणं घातलेलं आहे. तुम्ही माझं गाराणं ऐकून घ्याल आणि माझं असणारं येणारं ही निवडणूक जी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपण 5व्यांदा रिंगणात आहोत आणि तुमच्या आत्तापर्यंतच्या मिळालेल्या मला शुभेच्छा, तुमचा आशीर्वाद किंवा तुमचं मतदान कायम तुम्ही मला पुढे येऊन पुढाकार घेऊन माझ्यासाठी केलेलं आहे ते मी कधीच विसरणार नाही. आज या ठिकाणी वाणीसाहेब स्वतः आलेले आहेत. वाणीसाहेब तालुकाभर फिरत असतात. प्रत्येक ठिकाणी ते सुद्धा कुठे अडचण आली की तिथल्या लोकांशी माझा संपर्क करून देतात किंवा त्यांना माझ्याकडे भेटायला पाठवतात आणि सांगतात की ताई हा प्रश्न तुम्ही सोडवू शकता, तुम्ही यांना मदत करा. असे वाणीसाहेब आत्ता सुद्धा काल सकाळी सुद्धा 6 वाजता झोपले होते. म्हणजे ती व्यक्ती जे आत्ताच आपल्याला त्यांचाच खरं म्हटलं तर शिष्य आपला लक्ष्मण भाऊ, तो त्यांच्या हाताखालीच घडलेला आहे. आणि म्हणून लक्ष्मण भाऊ या ठिकाणी कार्यक्रम करत असताना नक्कीच तुम्हाला आवडलं असेल. आवडलं ना? छान केला ना? तो कम्फर्ट नाही, कारण नेतृत्व कसं असावं तेव्हा तसं दातृत्व येतं आणि म्हणून तुम्ही मला नेतृत्व दिलं, मी माझं दातृत्व दाखवलं. आता आलेली निवडणूक आणि निवडणुकीची संधी तुम्ही माझ्यासोबत मला आशीर्वाद देऊन या ठिकाणी विजयी करणार आहात हा पूर्ण विश्वास माझा तुमच्यावर आहे. जितका देवीवर आहे तितका तुमच्यावर आहे, कारण तुमच्यात पण आदिमाया आदिशक्ती आहे आणि तिचा जागर आपण करत आहोत. या ठिकाणी उशीर झालाय, माझा नंबर अजून निघायचा आहे, त्यामुळे दोघी की तिघी हे चालू आहे, त्यावर मी वेळ त्याला घेत नाही. आपल्या सर्वांचे आभार मानते. आम्ही जेवढी ज्योतिताईंनी नावं घेतली ते सगळे संतोष नाना, गांधळेजी, जीवनदाता, ज्योतिताई, योगेश भाऊ सगळ्यांच्या वतीने तुम्हाला लाख लाख शुभेच्छा देते आणि लवकरच पुन्हा भेटूया. 7 तारखेला 7 तारीख मंगळवार मोठा लकी ड्रॉ. त्याच्यामध्ये त्यांनी एक सांगायला विसरले की सगळे येणार. 101 पारितोषिक तर आहेच, मग 5 तिथे स्कूटी आहे, 5 फ्रीज आहे, ते सगळ्या गोष्टी आहेत. परंतु ते 101 सोडून जेवढ्या पण महिला येणार आहेत त्यांना वैयक्तिक आकर्षक त्यांचं बक्षीस आहे, भेटवस्तू आहे, ती आपल्याला तिथे मिळणार आहे. आपण नक्की सगळ्यांनी यावं असं आग्रहाचं आमंत्रण करते आणि माझ्या शब्दांना विराम देते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. ताई तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. ताई तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. दोन्ही मंडळींचे या ठिकाणी भाजपच्या जिल्ह्याच्या उपाध्यक्षपदी आणि सचिवपदी निवड झाल्याबद्दल या ठिकाणी मनपूर्वक स्वागत. पुढील तुमच्या वाटचालीस खानापूर ग्राम म्हणजे जिल्हा परिषदेच्या येत्या निवडणुकीसाठी आशाताईच का, याचं उत्तर मी तुम्हाला अगदी संक्षिप्त स्वरूपात देतो. याच्या आधीच्या अनेक काळामध्ये म्हणजे जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये जर तुम्ही इतिहास पाहिला तर याच्या आधी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत अपराजित योद्धा जर कोण असेल तर ते म्हणजे आशाताई दत्तात्रय बुचके आहे. आदरणीय आशाताईंनी राजकारणामध्ये काम करत असताना, समाजकारणामध्ये काम करत असताना आपल्याकडे आलेल्या व्यक्तीची जात कोणती आहे हे पाहिलं नाही. आपल्याकडे काम घेऊन आलेल्या व्यक्तीचा धर्म कोणता आहे हे पाहिलं नाही. आपल्याकडे आलेल्या व्यक्तीचा पक्ष कोणता हे पाहिलं नाही. आदरणीय ताईंनी आपल्याकडे आलेला माणूस आणि त्या माणसाची माणुसकी पाहिली आणि त्या माणसाचं काम करून देण्यासाठी सक्षमपणे त्या ठिकाणी पुढाकार घेतला. म्हणून आदरणीय आशाताई आज तुमच्याकडे मतदान मागण्यासाठी आलेले आहेत. ते केवळ असंच नाही तर त्या हक्काने आलेले आहेत. याच्या पुढच्या काळामध्ये खानापूर गावचा जर सर्वांगीण विकास आपल्याला करायचा असेल तर ताईंचे हात बळकट करणं ही जबाबदारी आता तुमची आहे. ही जबाबदारी पार पाडण्यासाठी निवडणुकीच्या काळामध्ये पुन्हा ताईंना या ठिकाणी येण्याची गरज भासली नाही पाहिजे.
आता ही निवडणुकीची जबाबदारी केवळ आशाताईंची नाही, संतोष नानांची नाही, जीवनदादाची नाही, ज्योतिताईंची नाही, तर ती तुम्हा सर्व माता भगिनींची आहे. जर तुमचा आशाताईंना पाठिंबा असेल तर जोरदार टाळ्यांचा गजर आदरणीय ताईंसाठी करूया. ताई, लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांनी टाळ्या वाजवल्यात. याचा रिझल्ट असा आहे की तुम्ही आजच निवडून आलात. तुम्ही वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिलात. खरं तर मगासपासून तुमचीच आम्ही आतुरतेने वाट पाहत होतो. तुम्ही आलात, मनपूर्वक सर्वांचे धन्यवाद. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.